या पारू मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की फायनली या पारूचं लग्न ठरलेलं असतं. नाईलाजाने या पारूने इथे आपल्याला लग्नाला होकार दिलेला दिसतोय. परंतु इथे घरी मग हा सगळा तिचा बापूस आवरत असतो. तेव्हा गणू भडकतो आणि बोलतोय, "काय भावा तुझा वेळ का आहे की नाही? कधीही तू आवरायला बसतो. कधी कुठं करतात का असं?" तेव्हा "माझ्या घरी करतात, मी करतो." असं बोलताना या ठिकाणी दिसतं. "हरीश भाव येणार उद्या, जावई येणार उद्या. मग सगळी साफसफाई करायला नको का?" असं तो बोलताना दिसतोय. आणि "पारो पाणी आण." असं सुद्धा या ठिकाणी तो बोलताना आपल्याला इकडे दिसत आहे. त्यानंतर मग या ठिकाणी हा गणू बोलतो, "हे कशाला आलाय परत?" जेव्हापासून तो आलाय ना, तेव्हापासून या पारो दीदीचं हसूच गायब झालंय. नुसते विचार करत बसलेले असते, "का आलाय तू इथे?" तेव्हा असं बोलायचं नाही. "ते आता आपला होणारा जावई आहे, कळलं का तुला?" असं गणूला भडकताना हा बा तिचा दिसतोय आणि तेवढ्यात पारू येते. आता तिचं लग्न होणार आहे असं बोलते आणि मग या ठिकाणी ग्लास खाली सांडतो पाण्याचा. "सॉरी बा." असं बोलून ती दुसऱ्या ग्लासाचं पाणी आणून या ठिकाणी देते आणि दिसते, "अरे कशी वागणार आहे? तुझं लग्न होणार आहे, नीट वागायला शिक." तिचं तोंडच पडताना या ठिकाणी पारूचं आपल्याला इथं दिसत आहे. म्हणजे हरीश रावळे आता ते जावई आहे, त्याचा मान ठेवलाच पाहिजे, असं सुद्धा बा तिचा बोलताना दिसतो. तेवढ्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की अनुष्का येते. बरोबर आहे, नवऱ्याचा मान ठेवलाच पाहिजे. एकदम बरोबर बोलते आणि नंतर बोलते की "पारू मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा गणू बोलतो, "नाही, नाही, तिला खूप टाईम आहे, ती बिझी आहे. तिला आता बोलायला वेळ नाही." तेव्हा बा भडकतो बोलतो की "ए तू लहान आहे, हे मोठे आहेत ना, मोठ्यांशी असं वागायचं नाही." आणि मग यानंतर बाहेर पारूला घेऊन जाते. "शेवटी तुझं लग्न ठरलंय. कॉंग्रॅच्युलेशन. आता कसं काय आहे? तुझ्या काय 2-2 नवरे आहेत ना?" असं ती बोलताना दिसते. तेव्हा काय बोलते तुम्ही? "हो मग गावात तुला नावं ठेवणार. 2-2 नवरे तुझे." बरोबर काय चुकीचं बोलते का मी? तुझ्या तोंडाला काळं फासतील, शेण फासतील आणि तुझ्या बादच्या पण तोंडाला शेण फासतील हा, असं बोलते. तेव्हा ही बोलते, "तोंड सांभाळून बोला अनुष्का मॅडम. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही." पुढे ती बोलते की 2-2 नवरे. मी काय खोटं बोलते काय? बरोबर आहे ना? आदित्यच्या नावाचं एक आणि आता हरीशच्या नावाचं एक. तेव्हा मला ना तुमच्याशी बोलत बसायला टाईम नाही. मला भरपूर काम आहे. मी जाते असं बोलून ती जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ही अनुष्का तिथे अडवते. आणि बोलते की थांब, तुझी लय नाटकं झालं आता. आदित्यचं आणि माझं लग्न होणार आहे. साखरपुडा तर झालंच आहे, त्याच्यामुळे तू गप आपलं या आदित्यापासून लांब जायचं, या हरीशशी लग्न करायचं आणि कायमची इथून निघून जा. नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, अशी एक प्रकारे धमकीच देताना दिसते. एकदा का तू गेली तर माझं काम सगळं सोपं होईल, असं सुद्धा ती पारोला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. तेव्हा ही बोलते, हे तुमचे जे काही मनसुबे आहेत ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि तुलाच हे सगळे धक्के मारून घरूतून हाकलताना या ठिकाणी दिसेल, असं धमकावताना ही पारो आपल्याला दिसते. तेव्हा बघितलं का नोकरांनी माझ्याशी कशी बोलते. तसं मागं बघते तेव्हा कोणीच नसतं. मग या ठिकाणी अनुष्का बोलते की "हां, असंच घाबरायचं, कळलं का?" आणि ती तिथून निघून जाताना या ठिकाणी अनुष्का दिसते आणि पारो पण घरी जाताना आपल्याला दिसते. परंतु दुसरीकडे इथे हा आदित्य मात्र खूप अस्वस्थ असतो. तो नेहमीच्या डोळ्यांशी बोलत असतो ना, त्याच्याशीच बोलत असतो. हा हरीश परत आलाय. आता पारूचं लग्न सुद्धा ठरलंय. आणि पण मला एवढा आनंद का होत नाही? मी खूप धूमधडाक्यात तिचं लग्न लावायचं ठरवलंय, पण मला बिलकुल आनंद होत नाही. वाईट का वाटतंय? असं बोलताना तो त्या डोळ्यांशी हे करताना दिसतोय. पारो माझी खरंच खूप खूप चांगली मैत्रीण आहे. त्यासाठी मला खरंच खुश आनंद वाटायला पाहिजे, पण वाटत का नाही? तेवढ्यात हा पारो येते आणि ते बोलते, "तुम्ही अजूनही या डोळ्याशी बोलता का?" त्या "हो, माझी मैत्रीण आहे. मी सगळं शेअर करतो हिच्याशी." "अहो, पण अनुष्का मॅडमशी आता तुझं लग्न होणार आहे, त्याच्यामुळं त्यांना हे बिलकुल आवडणार नाही." तेव्हा "हो, मला माहिती आहे. पण हीच आहे ना, तू आता इथून निघून गेल्यानंतर मी माझ्या मनातलं कोणाशी शेअर करायचं हीच आहे, जिच्याशी मी शेअर करते." आणि मग पारोला बसवते. "पारो, तू पण बस इथे आणि त्याच्याशी बोल ना. मिस्टर गर्ल आहे ही." तेव्हा तो बोलतो, "हे आहे मिस्टर गर्ल. हे बघ, ही माझी पारो. खूप चांगली मैत्रीण आहे. आता लग्न करून इथून निघून जाणार आहे." असं बोलतो. आणि यानंतर आदित्य आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. अहिल्यादेवीने बोलवलंय. ते टेंडर ओपनिंग करायचं आहे ना, त्यासाठी सगळ्यांना बोलवलं आहे. चला तुम्ही. तेव्हा तो ठीक आहे, मी तयार आहे. निघतो आणि तो पुढे जाताना दिसतो आणि मग पारू तू थांब बोलते आणि बोलते, "काय करू आता तुम्ही दोघं?" आदित्य खूप खुश दिसत होता. दोघांच्या आतमध्ये काय चाललं काय? तेव्हा ही पारू बोलते, "तोंड सांभाळून बोला अनुष्का मॅडम. हे असं अभद्र मी ऐकून घेणार नाही." तेव्हा बोलते ते, "मग हे किर्लोस्कर येडेच आहे का? हा प्रीतम नुसता पारो-पारो करतो या.
ठिकाणी डोळ्यांशी फ्लर्ट करतो आणि आता माझ्याशी लग्न करतोय. आणि त्या आदित्यचं पण तसंच आहे. आणि आता प्रीतमचं तर बघा कोणत्या दिशा नावाच्या पोरीशी तिला प्रेम होतं. आपण लग्न कोणाशी केलं? प्रेयशी. हे खानदान अख्खा असंच आहे का? आणि आदित्यही मोठा भाऊ त्याच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलाय असं बोलताना या ठिकाणी दिसते. तेव्हा तेव्हा इथे ही पारू बोलते की अनुष्का मॅडम, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुम्ही या घरच्या आता सून होणार आहात आणि या घरातल्या लोकांबद्दल तुम्हाला असं बोलायला लाज कशी वाटत नाही? तेव्हा कोण सून होणार आहे? मला आदित्यशी लग्न करण्यात काही अटीचा मात्र इंटरेस्ट नाही आहे, कळलं का? माझं ध्येय खूप मोठं आहे. मला किर्लोस्करांना बरबाद करायचं आहे आणि ते ध्येयापुढे हे आदित्यशी लग्न करणं काही नाही आहे असं ती बोलताना दिसते. त्यानंतर ही पारू बोलते, तुमच्यासारखे ना 100 आले आणि गेले. सगळे आम्ही धक्के पचवलेत आणि कोणीही टिकू शकलो नाही. मी पण टिकणार नाही. असं बोलताना या ठिकाणी पारू दिसते आणि मग बाहेर आल्यानंतर ही अहिल्यादेवी प्रचंड संतापलेली असते. पेपरमध्ये 2 ॲड आलेले असतात. एक त्यांची ॲड असते आणि जी दुसरी ॲड असते ती पण सेम टू सेम त्यांची कॉपी असते. हे असं कसं काय शक्य झालं? सेम आपल्यासारखी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांची आलीच कशी? बघितलं का? त्यामुळे आपलं या ठिकाणी नुकसान होईल. तेव्हा दामिनी बोलते, "काय म्हणजे आपले प्रॉडक्ट विकले जाणार नाही, आपली कंपनी बंद पडेल आणि आपण भिकार होईल का?" तेव्हा दामिनीला बोलते, "तू गप्प बस. या मोठ्या गोष्टी इथं चालू आहेत ना, कामच चालू आहे ना. बिनकामाची इथं काय करते?" असं झापताना त्याला दिसतं. हे सगळं कोणी केलं, काय केलं? आदित्य पण भडकतो. बोलतो, "हे तर सेम टू सेम आपल्यासारखं सगळं डिझाइन कल्चर आहे. हे शक्य झालं तरी कसं?" असं विचारताना दिसतोय तो. आणि मग या ठिकाणी आदित्य बोलतो की मला असं वाटतं की आपली टेंडर जे काय ना ते कदाचित का ह्या ॲडव्हर्टाईज सगळं प्रोडक्ट लीक केले आहेत त्याच्यामुळे हे सगळं असं घडलंय. त्याशिवाय असं घडूच शकत नाही. तेव्हा अहिल्यादेवी बोलते, हो बरोबर आहे. हे जे कोणी केलं नाही तो आपल्या नजरेत सुटणार नाही. त्याला आपण चांगली शिक्षा देऊ. त्याने खूप मोठं चुकीचं काम केलंय. आणि मग हा बोलतो, आई आता टेंडर ओपन करायची प्रक्रिया चालू झाली. आपल्याला जावं लागेल असं बोलून आदित्य सगळेजण इथून निघून जाताना आपल्याला दिसत आहे. आणि इथे थोड्या वेळाने तुम्हाला पाहायला मिळेल की हरीश येताना दिसतो. तेव्हा तू कसं काय आला? नाही, मला प्रथम दादांनी बोललं होतं. तेव्हा काय प्रथम दादा कशाला मला बोललं होतं? चल तुला बाहेर जाऊन सांगतो. आणि ते आदित्य बोलतो, चल आपल्याला टेंडर ओपनिंग आहे तिथे जायचं आणि या सगळ्या गोष्टीची काळजी करण्याचे कारण आहे. एवढं सिरियस नाही, जे काय असेल ते मी बघेन. आणि बाहेर आल्यानंतर हा प्रथम या हरीशला थँक्यू सो मच बोलतो. तू परत आलास. तुला नाही माहिती तू गेल्यानंतर या पारूने किती सुचलंय. आज तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तेव्हा हो मला सगळं माहिती आहे. मला जर या गोष्टी आधीच माहीत असेल ना, की हे सगळं असं झालंय तर मी गेलोच नसतो. आणि तो बोलतो, की तू मागं ब्रँड शूटिंग वगैरे केली होती आणि ते डोळ्याचं होतं बघा. ते डोळ्याच्या आदित्य त्याच्या प्रेमात पडला आणि त्याशीच बोलत असतो. आता तुलाच माहीत असेल ती मुलगी कोण आहे तेवढं तू शोधून काढ. हो, नक्कीच शोधून काढेल. असं या ठिकाणी हा हरीश बोलताना दिवसांनी तो नंतर बोलतो की त्या मॅडम आतमध्ये होत्या त्या कोण होत्या? कोणत्या? अनुष्का मॅडम? हो, त्यांचं काय आदित्यशी लग्न ठरलंय का? पण हे लग्न आदित्यला मान्य आहे का? असं तो विचारतो. आता काय सांगू तुला? त्याला मान्य नाही, पण तो आईच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी करतो आणि आईला जे आवडतं तेच त्याला आवडतं. त्याला फक्त एकमेव गोष्ट आवडली ते म्हणजे डोळे. आता तू इथे आलास ना म्हटलं तू तिथे जाऊन जर बघितलं आणि तो डोळ्यांशीच बोलत असेल, खात्रीने सांगतो तू फक्त तेवढं शोधून काढ. तेव्हा तो बोलतो, ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी नक्की लवकर लवकर शोधून काढेल ती डोळ्यामागे कोण आहे मुलगी ते. आणि इथे पारो यांचं लग्न ठरल्याची एक बातमी देते आणि एक खूप दुःखद बातमी देते म्हणजे आता किर्लोस्कर कंपनी लवकरच बंद होणार आहे. कारण त्यानं तोड असं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि ती कंपनी एक फ्री प्रोडक्ट देते आणि तोड आहे. आता तुमची कंपनी बंद पडणार असं बोलताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय.